नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महायुतीच्या नेत्यांनी आपले मंत्रिमंडळ गठीत करताना आणीबाणीच्या परिस्थितीत कामी येऊ शकतील अशा मोकळ्या जागा ठेवल्याच नाही। एरवी कोणत्याही मंत्रिमंडळात 2-4 किंवा अधिकही जागा रिक्त ठेवल्या जातात आणि त्या रिक्त जागांचे आमिष दाखवत एकाच वेळी अनेकांना झुलवत ठेवले जाते। हा एक राजकीय डावपेचाचा भाग असतो, परंतु यावेळी या नेत्यांनी तसा अवकाश ठेवलेला नाही। भाजपच्या वाट्याची एक जागा तेवढी रिक्त आहे आणि आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने अजित पवार गटाची एक जागा रिक्त झाली आहे। याचा अर्थ अजून जास्तीत जास्त 2 नेत्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाऊ शकते। अधिकच्या लोकांना संधी द्यायची म्हटले तर वर्तमान मंत्र्यांपैकी काहींना घरी बसवावे लागेल आणि ती शक्यता खूप कमी आहे। अर्थात धनंजय मुंडेंप्रमाणे स्वतः अडचणीत सापडून कोणी राजीनामा दिला तरच जागा रिक्त होऊ शकतात। माणिकराव कोकाटे थोडक्यात बचावले, अन्यथा अजून एक जागा रिक्त झाली असती। सध्या तरी 2च जागा रिक्त आहेत। भाजपच्या वाट्याची जागा रिक्तच राहण्याची शक्यता आहे, परंतु अजितदादांना मात्र त्यांच्या वाट्याची जागा भरावी लागेल। या जागेवर तसा अनेकांचा डोळा आहे, पण अनेकांना दादांनी शब्द दिला असण्याची शक्यता आहे। सर्वाधिक चर्चा छगन भुजबळांचीच आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी अजितदादांसह पक्षाच्या अन्य नेत्यांवर अगदी जाहीर टीका केली होती। आता मात्र त्यांनी अजितदादांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे। हा कदाचित त्या रिक्त जागेचा परिणाम असावा। स्वतः अजितदादा मात्र भुजबळांऐवजी जयंत पाटलांसाठी अधिक उत्सुक असल्याचं बोललं जातंय। जयंत पाटील महायुतीत सामील झाले तर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणे निश्चित आहे। त्यामुळे सध्याच अजितदादा ही जागा भरणार नाही, परंतु जयंत पाटील अजितदादांकडे आले तर छगन भुजबळांचे काय हा प्रश्न आहे। फडणवीसांनी आपल्या कोट्यातील एक जागा त्यासाठीही रिक्त ठेवलेली असू शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।